झाकण नीट लावूया. आजी मला हात लावू नकोस. हे माझं झालं. मला कोका कोला फ्लेवरची जेली हवी आहे. तू बनवशील का? खूप सोपं आहे. चला बनवायला घेऊया. मला कोक हवाय. आधी हे काढून टाकूया. अरे वा, खूपच छान आहे. वा, मस्तच. अरे रे, सॉरी मित्रांनो, हे बाहेर येतंय. नाही माईक. अरे रे, मला माफ करा. अरे रे, माझ्याकडून जरा जास्तच झालं. आता आपल्याला बॅटलीत नट्स कॅन्डीज टाकाव्या लागतील. आता फक्त गोड कॉर्न सिरप ओतायचं उरलंय. अगदी एमिलीला हवं होतं तसंच. तिला हे नक्कीच आवडेल. मला त्याची गरज नाही. माईक सांभाळून. शी, घाण झालं. अरे रे, मला माफ करा. बॅटली बंद करून सगळं एकत्र मिक्स करतोय. चांगलं नीट मिक्स करतोय. खूप छान बनलंय. एमिलीला हे खूप आवडेल. अरे नाही, मी बाटलीला चिकटलो. अरे यार, अरे रे, मी खाली पडलो. पण मी ठीक आहे. किती छान आहे. अरे वा, ही जेली जरा विचित्र दिसते. मी काय करू शकते? मी मधाची जेली बनव, पण माझ्याकडे मधच नाहीये. मला माहित आहे, माझ्या मधमाशांनी खूप मध बनवलाय. मला थोडा मध द्यायला त्यांची नक्कीच हरकत नसेल. आणि तिथे मधमाशांचं पोळं आहे. हॅलो माझ्या लाडक्यांनो. अरे, माझ्या डोक्यावर उडायचं थांबवा. मी तुमच्याकडून थोडा मध घ्यायला आले आहे. चालेल ना? मस्त, माझ्यासाठी नक्कीच पुरेसा आहे. बाय बाय. मी परत आले आणि एकटी नाही तर मध घेऊन आले. अरे नाही, इथे खूप मधमाशा आहेत. आजी, मी आता लगेच चमच्याने थोडा मध काढणार आहे. मस्त, थेट बाटलीत. अरे, तो कोण ओरडतय? काय चाललंय? अरे रे, चूक झाली. मी माझ्या सोबत मधमाशा घेऊन आले, पण काही हरकत नाही. आता शांतता आणि निवांत आहे. मी बाटलीत मध भरलाय. आपण ती बंद करून फ्रीजर मध्ये ठेवू शकतो. ते गोठू दे आणि थंड होऊ दे. माझ्याकडे नक्कीच यापेक्षा चांगली कल्पना आहे. मी कोक घेईन आणि थेट त्यापासूनच जेली बनवेन. कोका कोला, काही मार्मलेड्स आणि थोडं सोनं घालते. हे फक्त चवदारच नाही तर खूप सुंदरही दिसेल. आता आपल्याला सगळं मिक्स करावं लागेल. हे मिक्स करते. सगळं कोका कोलाच्या रिकाम्या बाटलीत ओतते. आहा, किती सुंदर सोनेरी जेली आहे. मी सगळं ओतलंय. आता नळकांडे काढते. ते मस्त आहे. नाही माईक, हे खूप वाईट आहे. आणि आता मला हे सगळं गोठवायचं आहे. थोडं लिक्विड नायट्रोजन हे सगळं खूप वेगाने गोठवतं. वा माईक, जादू बघ. हे खूप सुंदर आहे शेफ. मी माझ्या मधाच्या जेली बद्दल विसरलेच होते. हे बरं आहे. अरे वा, थोडं थंड आहे. तुम्ही खाऊन बघू शकता. मस्त. मी आता लगेच ही जेली खाऊन बघणार आहे. खूपच चवदार दिसते. आणि ती पण अस्वलच्या बाटलीतली. वा, चवदार आहे. आणि इथे काय आहे? जादूही वाटतंय. हे खरंच सोनं आहे का? मला हे खाऊन बघावं लागेल. वा, कोका कोला सारखी चव आहे. मला हेच हवं होतं. वा, मस्त. ही नट्स कॅन्डीज असलेली जेली आहे. ही खूप चवदार असायला हवी. ही खूपच चवदार आहे. मी बोट चाटत राहीन. तू जिंकलास. काय? खरंच मस्तच. हे बघ, आजी मध्ये येऊ नकोस.
आता मला पॅनकेक्स हवेत. ते सुंदर चित्र बघ. माझ्यासाठी ते बनव प्लीज. मी वाट बघते. हे खूप सोपं आहे. मी पॅन मध्ये थोडं रंगीत पीठ ओतते. मला अस्वलाच्या आकाराचे मिनी पॅनकेक्स बनवायचे आहेत. ते रंगीबेरंगी, लहान आणि क्यूट असतील. आजी, मला त्रास देऊ नकोस. तू याला हात लावू शकत नाहीस. मला एक कल्पना सुचली आहे. मी सर्वात भारी पॅनकेक्स बनवणार आहे. एमिली आणि माझ्याकडे क्लोई नावाची कुत्री आहे. मी आमच्या कुत्रीच्या आकाराचा पॅनकेक बनवणार आहे. तो खूप सुंदर दिसेल. काळ्या पिठाने बाह्यरेखा काढतोय आणि सगळं काही रंगाने भरतोय. हे काम करतंय. माझा पॅनकेक्स पाहून एमिली खूप खुश होईल. काही बारीक गोष्टी. अरे वा, चला सगळं उलटूया. जवळजवळ पडलाच होता. आजी, काय? मला माझ्या भाजीपाल्याच्या बागेतून काही भाज्या तोडायच्या आहेत. काही गाजर आणि झुकिनी. मी इथे आले पण आहे. तुम्ही मला विसरलात हो ना? थेट बागेतून ताज्या भाज्या. चला सगळं किसून घेऊया. मी गाजर आणि झुकिनीचे पॅनकेक्स बनवेन. त्यात थोडं पीठ आणि काही अंडी घालेन. थोडं दूध. नक्कीच. आता फक्त विस्कच्या मदतीने सगळं मिक्स करायचं उरलंय. आपण जवळजवळ पूर्ण केलंय. छान पीठ तयार आहे. ते कढईत टाकते आणि त्यांना उलटवते. माईक, तुला खाऊन बघायचं आहे का? छी, घाणेरड आहे. सगळं प्लेट मध्ये काढते आणि थोडी आंबट क्रीम. खूप चवदार. वर थोडी कोथिंबीर. तुला काय वाटतं? मला लहान एमिलीची दया येते. आता माझे मिनी पॅनकेक्स पॅन मधून काढण्याची वेळ आली आहे. सगळं प्लेट मध्ये काढते. ओ, स्ट्रॉबेरी जॅम. अप्रतिम. हे प्लेटच्या कानांवर ओतते. मी मास्टर शेफ आहे. एमिली, चल, आम्ही तयार आहोत. सगळे पॅनकेक्स तयार आहेत. खूपच आकर्षक आणि चवदार. ओ, ते काय आहे? किती घाणेरडं आहे. छी. आणि इथे काय आहे? हे मिनी पॅनकेक्स आहेत. ते छान दिसतायत. चला एक खाऊन बघूया. चवदार आहे. आणि इथे काय आहे? ओ, आमची कुत्री क्लोई. आणि हा पॅनकेक खूपच चवदार आहे. माईक, हे खरंच खूप छान आहे. याहू, मी पुन्हा जिंकले. थँक यू लहान बहिणी. मला यावेळी बर्गर हवा आहे. तू माझ्यासाठी तो बनवशील का? मस्त. मी वाट बघते. छे, खिमा, किती घाणेरड आहे. मला याला हात लावायचा नाहीये, पण लावावा लागेल. बरं, मस्त. आता एक चमचा. हे बघ, आगी. ओ, छे, मी खूप जवळ होतो, पण हे भयानक दिसतंय. तुला माहित आहे काय? मी एमिली साठी एक गोड बर्गर बनवेन. मला नुटेला आणि चमचा हवा आहे. बनवर थोडं नुटेला पसरवतोय. मस्त. सारणासाठी मी मार्शमॅलो वापरणार आहे. आता मला ही बर्गर बनवण्याची वेळ आली आहे. काय? मी तुला एक मास्टर क्लास दाखवणार आहे. हो, हे छान आहे. काय नखरे आहेत. आता आपण कटलेट बनवूया. ते फ्राय करूया. मी जरा थकले आहे. अरे, झोपू नकोस. आपल्याला बर्गर पुरा करायचा आहे. मला खात्री आहे. ओ नातवा, तुला दिसतंय का? मी मार्शमॅलो फ्राय करतोय. मला ते वितळवायचे आहेत. थोडं मार्मलेट घालतोय आणि झालं. अरे देवा, माईक. आहा, चांगलं आहे की एमिलीकडे माझ्यासारखा प्रोफेशनल शेफ आहे जो तिला हवी असलेली कोणतीही डिश बनवेल. ओ, हा बेकन, थोडा टोमॅटो सॉस, नक्कीच. सलादचं पान
आणि वर कटलेट, चीज, टोमॅटो, कांदा आणि बेकन. बरोबर, मी हे आणखी काही वेळा करेन. हे खूपच चवदार असेल. तयार आहे. वाह, किती मोठा बर्गर आहे. बरोबर, आता मला माझा बर्गर बनवून पूर्ण करायची वेळ आली आहे. काही भाज्या घालते. हो, लोणचं मी ते स्वतः बनवलंय. टोमॅटो आणि काही सॉस. ते बनणं झाकते. चला बर्गरची तुलना करूया. ओ, तुझा अजूनही मोठा आहे, पण माझा जास्त चवदार आहे. आजी, काळजी करू नकोस, सगळं नियंत्रणात आहे. मला फक्त जेली वितळवायची होती. एमिली, खाऊन बघ. Ready. वाह, हा आहे बर्गर. हा खूप मोठा आहे. मला हा खाऊन बघावा लागेल. हा माझ्या तोंडातही मावत नाहीये, पण हा खरंच खूप चवदार आहे. मला हा आवडला. आणि इथे काय आहे आमच्याकडे? हा सुद्धा एक मोठा बर्गर आहे. अरे रे, सगळं खाली पडलं. पुढे जाऊया. हे वेगळं दिसतंय. मी आधी असं कधीच खाल्लं नव्हतं. हा एक गोड बर्गर आहे. मस्त. मला ही कल्पना आवडली. तर विजेता आहे शेफ. ओह, थँक यू एमिली.